नागपूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांवर अंकुश आणण्यासाठी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला युनिट 3 पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली रॉयल एनफील्ड मोटरसायकल असा तब्बल 2,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाला घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीचा शोध घेण्यात यश आले आहे। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील दाखल असलेल्या अपराध क्रमांक 480-26 अंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी भूषण उर्फ ऑटो अशोक ठाकरे वय 20 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान त्याने आपल्या साथीदारांसह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जप्त केले। या दागिन्यांची अंदाजे किंमत 34,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले। तसेच घरफोडीचा गुन्हा करताना वापरण्यात आलेली रॉयल एनफील्ड मोटरसायकल क्रमांक MH49 CK 6614 देखील पोलिसांनी जप्त केली आहे। या कारवाईत एकूण 2,84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या यशस्वी कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पुलिस थाना हुड़केश्वर में अपक्रमांक 480/26 कलम 305 BNS में घरफोड़ी का गुना दाखिल हुआ था, जिसमें सोने चांदी के दागिने चोरी हुए थे। इस गुने का तपास गुन्हे शाखा यूनिट क्रमांक 3 के पथक ने शुरू किया तो गोपनीय बातमी माहिती प्राप्त की कि भूषण उर्फ ऑटो अशोक ठाकरे उम्र 20 साल, रहना नमकपुरा कोतवाली नागपुर, इसको ताबे में लेने के बाद इसको सखोल तपास करने के बाद उसने गुने की कबूली दी और उसके तरफ से सोने चांदी के दागिने और गुने में यूज किया हुआ व्हीकल जब्त किया है, जिसकी कुल कीमत 2,84,000 का माल जब्त किया है। नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने केलेल्या या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत झाली आहे। पोलिसांचा तपास पुढे सुरू असून आरोपीच्या इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे।